प्रेस लॉर्ड, देवाला धन्यवाद देतो। आज पुन्हा एकदा बुधवार आणि दर बुधवारी डेली ब्रेड बाईट मराठी या पेजवरनं देवाचं वचन घोषणा करण्यासाठी परमेश्वराने कृपा आणि संधी दिली। विशेष करून आभार मानतो देवापाचे आणि रेव्हरंड सेरिल थॉमस यांचे देखील मनापासून उपकार मानतो, त्यांच्या टीमचे उपकार मानतो की ही उत्तम संधी देवाचं वचन घोषणा करण्याची दिलेली आहे। प्रियांनो, आपण मागच्या बुधवारी 8 जुलैला आपण बघितलं होतं की शिष्य प्रभू येशूकडे जातात आणि त्याला म्हणतात की प्रभूजी, जसं योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना कराव्यास शिकवले तसे आपणही आम्हाला प्रार्थना कराव्यास शिकवा। आजचा विषय आहे लुकाचं सुवर्तमान 11वा अध्याय आणि वचन 1 यामध्ये प्रभूजी आम्हाला प्रार्थना कशी करावी ते शिकवा। मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे। आणि या विषयाला आपण मागच्या बुधवारी सुरुवात केली होती। आज त्यातला संदेश, उर्वरित संदेश पार्ट 2 मध्ये आपण ऐकत आहोत आणि पाहत आहोत। माझ्या प्रियांनो, प्रार्थना हे परमेश्वराबरोबर आपण केलेलं संभाषण आहे, परमेश्वराबरोबरची सहभागिता आहे किंवा परमेश्वराबरोबर असलेलं हे कम्युनियन आहे। ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, मी प्रार्थना करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जे विचार आहेत, आमचे जे शब्द आहेत ते आम्ही परमेश्वरासाठी आम्ही हितगुज करत असतो, कम्युनियन करत असतो, संभाषण करत असतो। आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, प्रार्थना ही ज्यावेळेस आम्ही विश्वासाने करतो त्यावेळेस देव बाप ऐकतो आणि आम्हाला उत्तर देतो। म्हणजे प्रार्थना ही टू वेज कम्युनिकेशन आहे। याचा अर्थ यिर्मया 33 आणि वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर स्वतः म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन। म्हणजे आम्ही ज्यावेळेस त्याला विनंती करतो, आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस तो ऐकतो आणि आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला देतो। आणि म्हणून प्रार्थना हे टू वे कम्युनिकेशन आहे। आम्ही प्रार्थना करतो, देव ऐकतो आणि देव आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो। माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आपण प्रार्थनेबद्दल मागील बुधवारी 8 जुलै रोजी आपण ऐकलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रार्थना हे अग्रक्रम होतं, प्रार्थना हे प्रथम स्थान होतं। आपण पाहिलं की प्रार्थना उत्पत्तीच्या पुस्तकामधून 4था अध्याय आणि 26व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो शेत होता याला अनोश मुलगा झाल्यानंतर लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागले। त्यामध्ये आपण हे देखील पाहिलं की जर मी प्रार्थना करत नाही तर पहिले शमूएल 12 आणि वचन 23 तुम्हाला आणि मला सांगतं, प्रार्थना न करणं हे देवाविरुद्ध केलेला अपराध किंवा पाप असं आहे। आणि म्हणून प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक ज्याला ख्रिस्त आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यानं देवाच्या लेकरानं प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा आहे। माझ्या प्रियांनो, तुमचा आणि माझा गुरु, तुमचा आणि माझा प्रभू, तुमचा आणि माझा मास्टर प्रभू येशू हा प्रार्थना करणारा होता आणि आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याची लेकर आहोत। आणि म्हणून प्रत्येक शिष्यानं गुरुप्रमाणे असावं अशी गुरुची इच्छा असते। आणि येशूच्या जीवनामधून आपण मागच्या बुधवारी पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर 33.5 वर्ष त्यानं आपलं देहावस्थेमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना देवाचं वचन आम्हाला येशूच्या जीवनाचं एक कॉमेंट्री, एक बायोग्राफी स्टेटमेंट आपण इब्री लोकाचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये आपण पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त देहावस्थेत असताना त्यानं मोठा आक्रोश करून व अश्रू गाळून पित्याकडे प्रार्थना केली। माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रार्थना होती। येशूचं जीवन हे प्रार्थना होतं माझ्या प्रियांनो। आणि मागील बुधवारी आपण पाहत असताना पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त मार्काच्या सुवर्तमान 1 अध्याय वचन 35 मध्ये की प्रभू येशू मोठ्या पहाटेस डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे। त्याच लुकाच्या सुवर्तमानामध्ये आपण पुढे पाहिलं लूक 4 आणि वचन 42 मध्ये की दिवस उगवल्यावर म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर प्रभू येशू पुन्हा रानामध्ये जात असे आणि प्रार्थना करत असे।
देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं लूक 9 आणि वचन 18 मध्ये की तो शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला आणि मग असं म्हटलेलं की त्याने रात्रभर त्या डोंगरावर प्रार्थना केली. आपण देवाच्या वचनामधून अभ्यास करत असताना पाहतो लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 15 आणि 16 मध्ये की तो अरण्यात अधूनमधून लोकांच्या गर्दीमधून तो निष्ठून जायचा आणि प्रार्थना करायचा. माझ्या प्रियानो, प्रभू येशूच्या जीवनामध्ये जो डोंगर आहे तो त्याचं एक प्रार्थनेचं घर किंवा प्रार्थनेचा एक डोंगर होता. त्याचं प्रार्थनेचं ते ठिकाण होतं. तो डोंगर त्याच्यासाठी अप्पर रूम असा होता. माझ्या प्रियानो, आणि म्हणून तुमचा येशू आणि माझा येशू त्याच्या जीवन कार्यामध्ये प्रार्थनेला त्यानं प्रथम स्थान आणि अग्रस्थान दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील ह्या भूतलावर असताना माझ्या प्रियानो आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही प्रार्थनेनं केली पाहिजे. आमच्या दिनचर्या संपल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बिछाण्यावर जातो आम्ही प्रार्थनेनं आमच्या दिवसाची सांगता केली पाहिजे. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये हे अध्यस्थान असावं. आणि मागच्या बुधवारी पाहत असताना आपण 3 शब्द पाहिले होते. आणि पहिली गोष्ट प्रार्थना करण्यासाठी कोणत्या प्रकारची गुणवत्ता किंवा क्वालिटीज असावी तर 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. पहिली गोष्ट आपण पाहिलं होतं की ब्रोकन हार्ट म्हणजे तुटलेलं हृदय, कळवळाचं हृदय. दुसरी गोष्ट आपण पाहिलं होतं की वेट आईज म्हणजे अश्रुपूर्ण नेत्र. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिलं होतं बेंडेड नीज म्हणजे झुकलेले किंवा मोडलेले गुडघे तुमचे आणि माझे असले पाहिजे. माझ्या प्रियांनो, या गोष्टी प्रार्थना योद्धा किंवा प्रार्थना करणाऱ्या जीवनामध्ये आपण पाहतो. आणि जो प्रार्थना करत असतो माझ्या प्रियांनो लक्षात ठेवा तो सर्वस्व देवावर अवलंबून असतो. जो प्रार्थना करणार आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी जो देवावर प्रार्थना करतो तो देवावर अवलंबून असतो. आणि तुम्ही आणि मी माझ्या प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेमध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. आज आम्ही पुढे जाणार आहोत आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय आणि त्यातल्या 5 वचनापासून तर 8 वचनापर्यंत आणि आजच्या त्याच प्रार्थनेच्या शीर्षकामध्ये दुसरा माझा पॉइंट आहे की वेअर शुड वी प्रे. आम्ही प्रार्थना कोठे केली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना डोंगरावरचं प्रवचन माझ्याकडे खूप प्रसिद्ध आहे. आणि मत्तेय शुभवर्तमान 5वा अध्याय 6वा अध्याय 7वा अध्याय हे कंटिन्यू प्रभू येशूनं एक डोंगरावरून दिलेलं प्रवचन आहे. आणि त्यातल्या 6व्या अध्यायामध्ये आणि 5 पासून तर 8 वचनामध्ये प्रभू येशू प्रार्थनेबद्दल बोलत आहे. आणि तो म्हणतो की गुप्त प्रार्थना केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांनी ठिकाण सांगितलेलं आहे. आणि मी तुमच्यासाठी ते वाचतो. लूक शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 5 पासून तर 8 वचनापर्यंत. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा परराष्ट्रासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही मागण्या अगोदर जाणून आहे. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी प्रभू येशू प्रार्थनेचं ठिकाण सांगत आहे. आणि ते दुसरं तिसरं काही नाही तर प्रियांनो, प्रार्थना योद्धा प्रार्थना करणारं देवाचं लेकरू आपले प्रार्थनेचं ठिकाण आपलं वैयक्तिक प्रार्थनेचं ठिकाण हे त्याचं घर आहे. त्याच्या घरातील बंद नाही का खोलीचं बंद दार आहे. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी शिकवत आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात जेव्हा जेव्हा हा शब्द आलेला आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तर तुम्ही काय केलं पाहिजे, तेव्हा तेव्हा काय केलं पाहिजे. त्याने अगोदर एक उदाहरण दिलेलं आहे की काही असे आहेत की जे प्रार्थना करतात ते ढोंगी आहे. आणि त्या ठिकाणी शास्त्री आणि पुरुषी लोक आणि सर्व प्रकारचे लोक त्याच्या प्रवचन ऐकण्यासाठी आलेले होते. आणि तो सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात त्यावेळेस तुम्ही ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका.
ढोंगी लोक काय करतात तर ते सभास्थानामध्ये मोठ्या ठिकाणी ते चव्हाट्यावर उभे राहून आणि मोठ्याने आणि मोठी लांबलचक प्रार्थना करतात आणि ते दाखवून देतात की आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, आम्ही धार्मिक लोक आहोत आणि एक धार्मिकतेचा मुखवटा लावून ते प्रार्थना करतात. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी सांगत आहे की ही प्रार्थना जी आहे ते त्यांचं पोपटपंचीपणा करतात. ते एक नाटक आणि नाटक हे पाहिल्या जातं माझ्या प्रियांनो, नाटक हे बघितल्या जातं आणि ऐकल्या जातं आणि हे नाटकीय प्रसंग ते करत असतात. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की त्यांना त्यांच्या गुप्तदर्शी पित्यापासून अगोदरच प्रतिफळ मिळालेलं आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही देवाची लेकरं, आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आणि शिष्य आहोत, ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तू ज्यावेळेस प्रार्थना करतो तेव्हा आपल्या खोलीचा दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तुमची प्रार्थना ऐकणारा हा गुप्तदर्शी पिता आहे. तुमची प्रार्थना ऐकणारा किंवा पाहणारा हा गुप्तदर्शी पिता आहे. तुम्ही कोणाकडून तुम्हाला फळ मिळावं अशी तुमची इच्छा आहे. आज आम्ही आमच्या अंतःकरणाला एक प्रश्न विचारणार आहोत. मी प्रार्थना करतो, ती प्रार्थना कोणी ऐकावी, ती प्रार्थना कोणी पाहावी आणि त्या प्रार्थनेचं फळ मला कोणी द्यावं. जर मी प्रार्थना करत असताना माझी प्रार्थना जर लोकांनी ऐकावी, माझी प्रार्थना जर मनुष्याने पाहावी, माझी प्रार्थना पाहून लोकांनी वावावं असं म्हणावं, तर मनुष्यापासून प्रतिफळ मिळण्यापेक्षा माझ्या प्रियांनो आम्ही देवाकडे, ज्याच्याकडे आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्याच्यासमोर आम्ही गुडघे टेकलेले आहोत, त्याने ती प्रार्थना पाहणं, ऐकणं महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही गुप्ततेने गुप्तदर्शी पित्याकडे प्रार्थना करतात, तो गुप्तदर्शी पिता तुम्हाला सर्वांच्या समोर त्याचं फळ किंवा प्रतिफळ देणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रार्थना करतो माझ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की तुम्ही प्रार्थना करताना गुप्तदर्शी पित्यानं ती पाहावी, गुप्तदर्शी पित्यानं ती ऐकावी. या हेतून, या उद्देशानं तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना करताना व्यर्थ बडबड किंवा लांबलचक कशी प्रार्थना करू नये असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. माझ्या प्रियांनो, प्रार्थना हे देवाबरोबर केलेलं हितगुज आहे. प्रार्थना हे देवाबरोबर केलेलं संभाषण आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही विश्वासानं त्या पित्याकडं प्रार्थना करतात, तो गुप्तदर्शी पिता तुमची प्रार्थना आणि माझी प्रार्थना तो ऐकतो आणि प्रार्थनेचं उत्तर तो देतो. He hears our prayer and he answers our prayer. आपली प्रार्थना तो ऐकतो, आपली प्रार्थनेचं उत्तर देतो आणि प्रार्थना ही कार्य करते. पहिली गोष्ट आपण पाहिलं की प्रार्थना कोठे करावी, वेअर शुड वी प्रे. आपण आपल्या घरामध्ये, आपल्या बंद खोलीमध्ये, बंद दरवाजामध्ये आपण प्रार्थना करावी. कारण गुप्तदर्शी पित्याची, प्रभू येशूची ती तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल इच्छा आहे. दुसरं ठिकाण, त्या ठिकाणी आपण पाहतो प्रेषितांचं कृत्य यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्याचा 3रा अध्याय, प्रेषित 3, आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देवाचं वचन सांगतं की पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. 3रा प्रहर, आणि कुठं तर ते मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतात, प्रभूची आराधना आणि उपासना करतात, देवाचं वचन ऐकतात, एकमेकाला उत्तेजन देतात, उपदेश करतात, शिक्षण देतात, सहभागिता घेतात, भाकर मोडतात. अशा ठिकाणी आम्ही प्रार्थना केली पाहिजे असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला या वचनामधून वाचल्यानंतर लक्षात येतं. एक ठराविक वेळ त्यांची होती आणि 3ऱ्या प्रहरी पेत्र आणि योहान हे मंदिरात जाऊन प्रार्थना करत होते असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. अजून एक वचन तुमच्यासाठी आणि मी वाचत आहे, आणि तिमोथेचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे. तिमोथेला पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 8 मध्ये, प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, सर्वत्र, जेथे कोठे तुम्हाला पवित्र आत्मा
तुमचं स्वतःचा जीव तुम्हाला आणि प्राण तुम्हाला सांगत असेल की ऐक, आता तुला प्रार्थना करण्याची गरज आहे. जेथे कुठे तुम्हाला उखळी येते, जेथे कुठे तुम्हाला जाणीव होते आणि कळतं की आता मी प्रार्थना केली पाहिजे, माझ्या प्रियांनो त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना सर्वत्र आम्ही केली पाहिजे. आम्ही पाहिलं प्रार्थना आमच्या घरामध्ये बंद खोलीमध्ये आम्ही केली पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं प्रार्थना परमेश्वराच्या भवनामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही एकत्र उपासना करतो, आराधना करतो, वचन ऐकतो, भाकर मोडतो, इतरांना उत्तेजन आणि बोध करतो. माझ्या प्रियांनो अशा ठिकाणी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना सर्वत्र केली पाहिजे. आणि पुढं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, प्रेषितांचं कृत्य त्याच 2रा अध्याय आणि 42 पासून तर 47 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिली मंडळी ते काय करत होते, तर ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, वचन 42 ते 47, प्रेषित 2 42 ते 47, ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहभागितेमध्ये, भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत, घरोघरी भाकरी मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालसमनाने जीवित. ते सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. माझ्या प्रियांनो, आपण या ठिकाणी आपण पाहिलं की घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. आमचं घर हे प्रार्थनेचं मंदिर झालं पाहिजे. या दिवसामध्ये एक मला आनंद वाटतो माझ्या प्रियांनो. जरी नाही का चर्च पटलेल्या इमारती, चर्च तर तुम्ही आणि मी आहोत, विश्वासणाऱ्यांचा समूह आहे, परंतु प्रत्येक घर आज एक मिनी चर्च झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये प्रार्थनेची, आराधनेची आणि वचनाची वेदी बांधल्या जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु माझ्या प्रियांनो, तुमच्यापैकी आणि मला देखील अनेकांना या गोष्टीमध्ये जाणीव होत आहे की आम्ही केव्हा एकत्र येऊन सामायिकरित्या आम्ही प्रार्थना करू, सामायिकरित्या आम्ही आराधना करू, आम्ही एकमेकाला भेटून उत्तेजन आणि मार्गदर्शन करू, एकमेकासाठी आम्ही प्रार्थना करू. ही जरी आमची एक आज ओढ किंवा इच्छा असेल, परंतु ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमचं घर हे प्रार्थनेचं एक मंदिर, एक प्रार्थनेची वेदी आमच्या घरामध्ये रोज उभारली गेली पाहिजे. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की तुमचं घर, तुमचं जीवन हे प्रभूचं राहण्याचं ठिकाण आहे. तुमचं शरीर हे प्रभूचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आमचं घर देखील त्या ख्रिस्तासाठी एक प्रार्थना, एक आराधना, एक देवाचं वचन मोडण्याचं एक ठिकाण असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की प्रार्थना कुठे करावी, तर प्रार्थना हे गुप्त ठिकाणी करावी, प्रार्थना सर्वत्र करावी, प्रार्थना मंदिरामध्ये करावी आणि प्रार्थना प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एकत्र जमणं. माझ्या प्रियांनो, आता जरी शक्य नाही लॉकडाऊन मध्ये, परंतु आपण एक 2 परिवार एकत्र येऊन प्रार्थना करणं, उत्तेजन देणं, बोध करणं, मार्गदर्शन करणं, एकमेकाची ओझी वाहणं, हे देखील एक सेवा आहे. जसं देवाने तुम्हाला मला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि पवित्र आत्म्याची कृपादान आणि सेवा कार्य दिलेली आहे, ते वापरणं, आपल्या जीवनामधून पवित्र आत्म्याला कार्य करू देणं. आपल्या जीवनामध्ये जे पवित्र आत्म्याचं फळ आहे, ती फळ आमच्या जीवनामधून नाही का देवाच्या गौरवासाठी आणि मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या बांधणीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा एक प्राधान्यक्रम आणि अग्रक्रम असला पाहिजे. जसं प्रभू येशूच्या जीवनामध्ये प्रार्थना हा त्याचा श्वास होता, प्रार्थना प्रभू येशूचं जीवन होतं. माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आम्ही सकाळी उठल्यापासून आमच्या जीवनामध्ये प्रथम देवाचं मुख पाहणं, देवाशी संभाषण करणं आणि मग आमच्या कामाला, आमच्या दिनचर्याला आम्ही सुरुवात करणं महत्वाचं आहे. का प्रभू येशूने ज्यावेळेस त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, त्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत.
तो प्रार्थना शिकवत असताना म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील बापा. एक नातेसंबंध, एक मुलाचा आणि बापाचा नातेसंबंध प्रभू येशू त्या प्रार्थनेमधून दाखवत आहे. आणि माझ्या प्रियांनो, आज आम्ही पाहिलेलं आहे की प्रार्थना कोठे करावी, वेअर वी शुड बी प्रे, आम्ही कोठे प्रार्थना करावी. आणि आज या ठिकाणी मी थांबत आहे. पुढच्या बुधवारी सकाळी 9:30 वाजता आपण पुन्हा एकदा येणार आहोत आणि पुढील प्रश्न घेऊन की आम्ही प्रार्थना कधी आणि कोणाला करावी याबद्दल आम्ही अभ्यास करणार आहोत. माझी इच्छा आहे की हे वचन ज्यावेळेस तुम्ही आणि मी ऐकत आहोत, शिकत आहोत, माझ्या प्रियांनो, मी मागील सांगितल्याप्रमाणे आता देखील सांगतो, प्रार्थना शिकवण्याचा किंवा उपदेश करण्याचा हा विषय नाही आहे. प्रार्थना हे प्रॅक्टिकल, हे प्रार्थना करण्याचा विषय आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण नाही का, जसं प्रार्थना मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे, प्रभूची प्रार्थना कशी करावी ते आम्हाला शिकव, हे शिकत असताना आपण ह्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अवलोकन करूया, आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करूया. आणि जेथे कोठे आम्हाला प्रभू सहाय्य करत आहे, पवित्र आत्मा मार्गदर्शन करत आहे, आपण ह्या वचनाप्रमाणे आचरण करूया. आणि येथून पुढं जसा आमचा गुरु, जसा आमचा मास्टर, जसा आमचा धनी प्रार्थना करणारा होता, तसं आम्ही देखील प्रार्थना करणारे, प्रार्थनेला प्रथम स्थान देणारं आमचं जीवन आपण करूया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. विशेष करून प्रार्थना करणार आहोत या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये. कोरोना व्हायरसमुळे लोक आपल्या स्वतःला नाही का बंदिस्त करून घेतलेलं, लॉकडाऊन केलेलं आहे आणि ते उत्तम आहे. कारण माझ्या प्रियांनो, बाहेर खूप कठीण परिस्थिती आहे. आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये तर आता मागील आठवड्यापासून पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे आणि कडक लॉकडाऊन चालू आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे, अनेक लोक कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य नाही का प्रादुर्भावामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. आणि यावर एक वॅक्सिन तयार व्हावी या कोरोनावर, आणि त्याच्यावर हा संपूर्ण महाराष्ट्रातून याचा नायनाट व्हावा, या भारतातून याचा नायनाट व्हावा. आणि परमेश्वर, माझा विश्वास आहे, हा कोरोना व्हायरस कोविड-19 हा मनुष्य निर्मित असो किंवा निसर्ग निर्मित असो, परंतु आमचा देव परमेश्वर याचं नियंत्रण यावर आहे, हा माझा विश्वास आहे. आणि मी प्रार्थना करूया, प्रभू या कोरोना व्हायरस पासून आमच्या देशाला, आमच्या राष्ट्राला तू मुक्ती दे. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की ज्यांना माझे नाव दिलेले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन, नम्र होऊन माझ्याकडे प्रार्थना केली आणि आपल्या दुष्ट मार्गापासून ते परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेन. आणि पहिले तो म्हटला, मी त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या देशातून क्लेश, महामारी नाहीशी करेन. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि तुम्ही देखील माझ्यावर प्रार्थना करू शकता. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आस्था समोर येतो. प्रभू येशू, तू आम्हाला उत्तम असं उदाहरण स्वतःच्या जीवनातून दाखवून दिलेलं आहे की आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही आद्यस्थान प्रार्थनेला दिलं पाहिजे. कारण येशू, तू आमचा उत्तम असा कित्ता आणि आदर्श आहे. तो आपल्या जीवनामध्ये मोठ्या पहाटेस आणि सूर्योदय झाल्यावर आणि रात्रभर आणि अधूनमधून एवढा व्यस्त असताना देखील तू प्रार्थना करत असे, पित्याबरोबर संभाषण आणि सहभागिता घेत असे. प्रभू, आम्हाला देखील आमच्या जीवनाची सुरुवात करण्या अगोदर, आमच्या दिवसाला आणि दिनचर्याला आम्ही सुरुवात करण्या अगोदर देवबापा, आम्ही आमचे गुडघे तुझ्याकडे टेकावे, आमचं आत्मिक लक्ष तुझ्याकडे लावावं, आम्ही तुझ्याकडून सहाय्य, सामर्थ्य प्राप्त आणि मार्गदर्शन करून घ्यावं. यासाठी प्रभू आम्हाला या दिवसामध्ये आमच्या स्वतःच्या जीवाला, आत्म्याला आणि शरीराला शिस्त लावण्यासाठी पवित्र आत्मा तू आम्हाला कृपा दे, मदत कर, अशी प्रार्थना विनंती करतो. आभार मानतो देवबापा, आमचं घर हे प्रार्थनेचं मंदिर होऊ दे माझ्या देवा. आमच्या जीवनामध्ये प्रार्थना हे प्रथम स्थान असू दे प्रभू. कारण देवबापा, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आमची भिस्त तुझ्यावर आहे, आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत, हे आम्ही प्रगट करतो. आमचं घर प्रार्थना मंदिर होऊ दे देवपा. आम्ही सर्वत्र जेथे कुठे आम्ही आहोत, ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला टोचणी देतो, ओझ देतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थना करावी. आम्ही मंदिरामध्ये ज्या ठिकाणी उपासना होते त्या ठिकाणी एकत्र येऊन प्रार्थना करावी. आमच्या घरामध्ये प्रार्थना करावी.
आमच्या घरातील बंद खोलीमध्ये आमची वैयक्तिक प्रार्थना करावी. हे उत्तम शिक्षण तू आम्हाला दिलंस, उपकार मानतो, धन्यवाद देतो. आज आम्ही बाप्पा ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये तू आम्हाला जन्म दिलेला आहे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या कोरोना व्हायरसमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या परिवारांसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना तुझे सांत्वनाचे शब्द, तुझे शांतीचे शब्द आम्ही घोषित करतो. माझा येशू, त्यांना शांती दे, सांत्वन कर. आम्ही प्रभू प्रार्थना करतो तुझं वचन आणि शुभवर्तमान त्या घरामध्ये, त्या हृदयापर्यंत पोहोचू दे बाबा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या कोरोना व्हायरसमध्ये जे अफेक्टेड आहेत, पॉझिटिव्ह आहेत, अशा अनेक रुग्ण आहेत, लोक आहेत प्रभू, जे दवाखान्यामध्ये आणि घरामध्ये बाप्पा उपचार घेत आहेत प्रभू. तुझं वचन म्हणतं तू संदेश वचन पाठवून आरोग्य देणारा परमेश्वर तू आहे. तुझ्या घराचा स्पर्श त्यांना कर आणि पूर्ण आरोग्य दे. आणि परमेश्वरा, तुझा गौरव त्यांच्या मुखातून पडू दे बाबा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो या कोरोना व्हायरसवर जे वॅक्सिन तयार होत आहे त्यासाठी बाप्पा आमच्या सर्व डॉक्टर्स आणि सर्व सायंटिस्ट आणि सर्व बाप्पा लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर तुझा अनुग्रह आणि कृपा येऊ दे. त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, शहाणपण दे. आणि बाप्पा ह्या कोरोना व्हायरसवर एक उत्तम वॅक्सिन तयार करण्यासाठी प्रभू मदत कर अशी मी प्रार्थना विनंती करतो. आणि कोरोना व्हायरस आमच्या राष्ट्रातून बाप्पा नाहीसा होऊ दे अशा मी प्रार्थना करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. हे वचन जे कोणी ऐकत आहेत, पाहत आहेत प्रभू, त्यांच्या मस्तकावर आपला हात ठेव आणि त्यांना तो आशीर्वादित कर प्रभू. या वचनाच्या द्वारे आमचं जीवन रूपांतरित कर, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ दे. आणि हो दे माझ्या देवा, आम्ही प्रार्थना करणारे, मध्यस्थी करणारे, तुला आवडणारे असे लोक आम्हाला तू कर अशी प्रार्थना करतो. आभार मानत, धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. प्रियांनो, या दिवसामध्ये आपण आपल्या स्वतःची काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ, स्टे ब्लेसेड. जेव्हा तुम्ही बाहेर जाल आपल्या चेहऱ्यावर मास्क लावा, सतत आपले हात धुवत चला. आपल्या स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, आजूबाजू असलेल्या लोकांची काळजी घ्या. आनंदी राहा, आशीर्वादित राहा आणि प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा. थँक्यू.